महाराष्ट्र द्वेषींची नवी पिलावळ वळवळायला लागली, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. कल्याणच्या घटनेवर राज ठाकरे यांचा संताप. कल्याण प्रकरणावरून राज ठाकरे आक्रमक, आरोपींना अटक करा. सरकारला जमत नसेल तर मग मनसैनिक थैमान घालतील म्हणत बोट दाखवू नका, ठाकरेंचा इशारा. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला अखेर दणका, गुन्हा दाखल करत तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत केलं जाहीर. कल्याणमधील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी 2 आरोपींना बेड्या, कल्याण पोलिसांची कारवाई. मुख्य आरोपी थोड्याच वेळापूर्वी पोलिसांना आला शरण. कल्याणमध्ये मराठी भाषिकाला झालेली मारहाण संतापजनक, मराठी माणसाला दाबलं तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करा, आदित्य ठाकरे यांची मागणी. बीड प्रकरणात कुणीही मास्टर माइंड असेल तरीही कारवाई होणारच, जे कुणी गुन्ह्यात संबंधित असतील त्यांच्यावरही कारवाई करणार, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सभागृहात आश्वासन. परभणीमध्ये अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यावर निलंबनाची कारवाई, मुख्यमंत्र्यांची माहिती, सखोल चौकशी करणार असल्याचंही आश्वासन. बीड प्रकरण धनंजय मुंडे यांना भोवण्याची शक्यता, खातेवाटपाच्या आधीच धनंजय मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर, भाजप केंद्रीय नेतृत्वही नाराज असल्याची सूत्रांची माहिती. संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या घराची रेकी, 2 संशयास्पद व्यक्ती रेकी करत असल्याची माहिती, राऊत यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी. मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन, भाजपच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, पोलिसांच्याकडून कार्यकर्त्यांची धरपकड. नाशिकच्या सातपूर MIDCतील ज्योती स्ट्रक्चर कंपनीला आग, धुराचे प्रचंड लोट, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर.